फिणू बाई गो फिणू अर्ध्या रात्री गो फिणू घरे घ्या घरे पोटाला बरे न खाईल त्याची म्हातारी मरे मेली तर मेली कटकट गेली उद्या मरायची ती आजच मेली मेली तर मेली कटकट गेली केळीच्या पानात बांधून नेली केळीचं पान फाटलं म्हातारीचं डोकं फुटलं गो फिणू बाई गो फिणू अर्ध्या रात्री गो फिणू गो फिणू बाई गो फिणू काय झालं काकू? अगं गोदाकडे बघ. तिचं काय आता? अगं मला राहून राहून वाटते की दागिने चोरण्यात या गोदेचाच हात असावा. काय सांगताय काकू? अगं हो, मंगळागौरीच्या दिवशी नाही का माझ्या खोलीत आलेली माझ्या बरोबर माझे सगळे दागिने अंगावर लावून बघत होती. तिला बाई भारी हाऊस दागिन्यांची आणि दागिने चोरण्याची सुद्धा. नेली. तसं असेल ना काकू, आपण तिच्यावर बारीक नजर ठेवायला हवी आहे. हो ना, एवढे काम कर माझे. ठीक आहे काकू, बघतेस तिला. काकू चला गो फिणू बाई गो फिणू अर्ध्या रात्री गो फिणू घरे घ्या घरे पोटाला बरे न खाईल त्याची म्हातारी मरे मेली तर मेली कटकट गेली उद्या मरायची ती आजच मेली मेली तर मेली कटकट गेली केळीच्या पानात बांधून नेली केळीचं पान फाटलं म्हातारीचं डोकं फुटलं गो फिणू बाई गो फिणू पाणी घेऊन ये जा लवकर आण. गो फिणू गो फिणू बाई गो फिणू अर्ध्या रात्री गो फिणू गो फिणू बाई गो फिणू अर्ध्या रात्री गो फिणू गो फिणू बाई गो फिणू अर्ध्या रात्री गो फिणू गो फिणू बाई गो फिणू अर्ध्या रात्री गो फिणू. काय हवंय ग? कावेरी आजींना पाणी हवंय. घर घर गिरकी ताकाची फिरकी 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 लोण्याचा गोळा कृष्णाने नेला लोण्याचा गोळा कृष्णाने नेला आवर यशोदे कृष्णाला आवर यशोदे कृष्णाला आवर यशोदे कृष्णाला घराने येऊ दे घराला घराने येऊ दे घराला. काहीही झालं तरी दागिन्यांचा छडाच लागलाच पाहिजे. आपण तो लावायचा. आपण? तो कसं काय? कसं काय म्हणजे तुम्ही दोघी बसलात एकमेकींवर संशय घेत आणि साक्षीदार कोण तर अजय सासूबाई. म्हणजे कळले नाही काय म्हणताय? कशा ग मठ तुम्ही दोघी? कशावरून हे सगळे दागिने कावेरी काकूने चोरले नसतील? अजय सासूबाई? मग एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय?
या वयातही केवढा जोर आहे दिसतोय ना, म्हणजे हौसही दांडगीच असणार. मी तर म्हणते सगळ्यात आधी त्यांचीच खोली तपासायला हवी. पण मांजराच्या गळ्यात घंटा ती बांधणार कोण? ता घुसळ ग ता घुसळ, ता घुसळ ग ता घुसळ, ता घुसळ ग ता घुसळ, ता घुसळ ग ता. लोणी आलं ग बाई आलं. ता घुसळ. ते बघ आला कृष्ण आला ग बाई लोणी खायला. काय ग बाई गंमतच म्हणायची. बघा बघा कृष्णानं लोण्याचा गोळा खाल्ला की. अरे तू 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 अरे भिवा नावाडी तू असा चोरासारखं घोंगडा अंगावर टाकून कुठे चाललास? थंडी वाजत होती मला. तू वैद्याकडे चाललो होतो. काळजी घे, औषध वेळेवर घे. हे घे घे निघ. नुसती दमछाक उगाच आपली. हो पण नारायणराव आता काय करायचंय? आता काय पुन्हा गस्त घाला. पण आज काही करून त्याला सोडायचं नाही, पकडायचंय चोराला. चला 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 चल रे. पण एवढे कपाळ आपटून चोर सापडला नाही तर करायचं काय? तोच प्रश्न आहे. काही सुचत नाही. पण चोर सापडला तर काय करायचं? नारायण म्हणतो तसा शिपायांच्या हवाली करू त्याला. एकदा त्यांचा दणका बसला. गोऱ्या सरकारची मदत नको. पण त्यांचा दणका फक्त चोरावरच बसेल असे नाही. निरपराधांनीही भरडून काढतील ते, आणि ते आपल्याला झेपणार नाही. मग काय देवीचे दागिने चोरीला गेले हे झेपणार आहे का आपल्याला? हे योग्य आहे का? काय योग्य आणि काय अयोग्य हे तुमच्याकडून मला शिकायचे नाही. हे बघा तुम्ही मला सांगू नका काय योग्य आहे आणि अयोग्य आहे. थांबा थांबा, वाद नको. तुमचं दोघांचंही म्हणणं बरोबरच आहे. पण माझं मन मला सांगतंय की आज चोर नक्की सापडेल. नाही नाही माझा विश्वास नाही बसत आहे. नाही काय झालं? नाही नाही काय नाही. हटूश पानबाई हटूश, घोडतोडे घालू आपण नटूश. हटूश पानबाई हटूश, जोडवी बिरोली घालू आपण नटूश. हटूश पानबाई हटूश, सासटूशी घालू आपण नटूश. हटूश पानबाई हटूश, हटूश पानबाई हटूश. हटूश पानबाई हटूश, घोडतोडे घालू आपण नटूश. हटूश पानबाई हटूश, जोडवी बिरोली घालू आपण नटूश. हटूश पानबाई हटूश, सासटूशी घालू आपण नटूश. हटूश पानबाई हटूश, घोडतोडे घालू आपण नटूश. हटूश पानबाई हटूश. अजून तरी सगळे दागिने जागेवरच बाई. हो ग बाई, नाही तर कालपासून धडकीच भरली होती. आज तरी तो चोर सापडू देत. आपण ठरवले तर सापडू शकतो. म्हणजे कधी कधी चोर डोळ्यासमोरच असतो पण आपल्याला दिसत नाही. काय गगू दे गोल गोल बोलतेस? काहीतरी स्पष्ट बोल बघू. माझा तुमच्या सुमनवर संशय आहे. काय? तुझ्या जिभेला काही हाड? सुमन नाहीये त्यातली, आणि तिचे दागदागिने गेलेत ना चोरीला. ती कशाला चोरेल? हळू बोला तुम्ही. उगाच उचलली जीभ आणि लावली टाळायला. हे काही म्हणा, पण इतक्या वर्षात गावात कधी चोरी झाली नव्हती. हिच्या पायगुणाने झाली. हिचे पायच गुंतलेत त्यात, हातही गुंतलेत त्या चोरीत.
चल ग, मला नाही पटत तुझं काहीतरी उगीच आपलं बोलते. सांगते तुम्हाला काकू, बारीक लक्ष ठेवा तिच्यावर. तिची नजर बघा कशी फिरफिरतीये बघा. हो हटूश हटूश पानबाई हटूश गटपुंच पानबाई हटूश गटूश पानबाई हटूश हटूश पानबाई हटूश. बरे झाले तुम्ही भेटलात. मला तुमच्याशी बोलायचे. अहो काय झाले, तुम्ही असे धापा टाकत काय येत आहे? मला बोलायचे. मी जे पाहिले त्याबद्दल बोलायचे. अहो तुम्ही आधी बसा आणि मला शांतपणे सांगा काय झाले. मला बसवणार नाही. माझ्या जीवाला थारा नाहीये. अहो काय पाहिले तुम्ही? आई, माझ्या आईची सोन्याची माळ. म्हणजे मला नीट समजलं नाही. माझ्या आजीनी माझ्या आईला तिच्या लग्नात दिलेली सोन्याची माळ मी उमा आतेकडे त्या मावशी आहेत ना काम करणाऱ्या, त्यांच्या गळ्यात पाहिली. काय? हो, आई जीवापाड जपायची ती माळ. पण मग तुमच्या आईने दिले असेल ते मावशींना? हो नाही हो, आई असताना त्या मावशीमुळे नव्हत्याच इथे. माझ्या आजीने सांगितले होते आईला की ही माळ मला माझ्या सासूबाईंनी दिली. तेव्हा तू ही जीवापाड जप आणि पुढे तुझ्या सुनेला दे. असं? आई गेल्यानंतर नानांनी आईचे सर्व दागिने धाकट्या आईला दिले. त्यात ती माळही होती. आणि मंगळगौरीच्या दिवशी मी पाहिली होती धाकट्या आईच्या गळ्यात ती माळ. काय? हो. अहो पण तुमच्या आईची माळ त्या मावशींच्या गळ्यात कशी? बापरे, आपल्याला हे माझ्या आईला जाऊन सांगायला लागेल. चालेल, चला. अहो नको नको, तिथे आपल्याला सगळ्यांसमोर बोलता येणार नाही. तुम्ही तिला घेऊन या इकडे. बरे, ठीक आहे, आलेच. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक माझी ग सून तुझी ग आहे सुगरण पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक माझा ग जावई तुझा ग वाचतो पुराण पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक माझी ग सून तुझी ग गाते ओवी ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक माझा ग जावई तुझा ग करतो कीर्तन ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक माझी ग सून तुझी ग आहे सुगरण पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक माझा ग जावई तुझा ग वाचतो पुराण पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक माझी ग सून तुझी ग. बघितलेस, आमच्या बयोने तुमच्या सुलोचनेच्या कानात काहीतरी सांगितले आणि दोघी गेल्या निघून बाहेर. मग अगो मग काय, आपण काय समजायचं यावरून? या चोरी प्रकरणात सुलोचनेचाच हात नसेल कशावरून? सोबत तुमची बयो सुद्धा होती. हो का? बघितले मी. पण आता आमची बयो तुमची यशोदा झालीये नाही का? हो बाई, म्हणजे त्या चिमुरडीचा हात धरून हे सगळे त्या सुलोचनेनेच केले की काय? बरोबर. तरीच मंगळागौरीच्या खेळात यशोदा नव्हती आपल्या बरोबर. अगो या सुलोचनेनेच पढवून ठेवले असेल तिला. तुमची सुलोचना कशी आहे? दिसते गोगल गाय आणि आहेत पोटात पाय. आई आई आता काय करायचे?
दिवाळीला आणली नवीन बुगडी आपण घालू कमाळ फुगडी पंक्तीला ठेवले केळीचे पान हो बाई कमळ छान फुलले आपण घालू कमाळ फुगडी पंक्तीला ठेवले केळीचे काय हो चोर सापडणारच असे तुमचे मन सांगत होते ना मग कुठे आहे तो त्यांना कशाला वेठीला धरताय थोडा धीर धराल का नाही हे बा हे आलेच काय रे बाबानो काय बातमी चोराचा काही ठाव ठिकाणा कळला नाही तसं काहीच नाही म्हणजे बाहेर तशी हालचालच नाहीये वेशीवरती बापट दामले कुलकर्णी गस्त घालतायत आणि नदीकाठी सुधाकर आणि पद्माकर गस्त घालतायत आम्ही आहोतच बाबू नानू आणि काही तरुण मुलं घराबाहेरच आहेत अजून तरी गावात बाहेरून कोणी आलेलं नाहीये तेव्हा चोरी करणारा गावातलाच माणूस असावा पण तुम्ही गावातल्या सगळ्यांची घरे तपासलीत ना मग काका आजोबा अप्पा काय रे बायकांचे घरातले कार्यक्रम संपतीलच थोड्या वेळात मग सगळ्या बायका देवळात जाणार आहेत त्याने उरले सुरलेले सगळे दागिने घातले आहेत पण देवळाच्या रस्त्याने जाताना दरोड्याची भीती आहे अरे मग आपण कशाला लाट्या काट्या घेऊन फोडून काढू एकेकाला हो मग हो काठवट काना गाई गेल्या राना गाई कधी येती दूध कधी देती दुधावरची साय सासूबाई माझी माय काठवट काना गाई गेल्या राना गाई कधी येती दूध कधी देती दुधावरची साय आश्चर्यच म्हणायचो कशा खेळतेस उमा सुद्धा छान खेळते हो गुणी बाळ आहे हो अगदी ये पहिल्यापासूनच अशी बावलट मूर्ख एक काम धड करत नाही काय हो बाई ही तुमच्या गळ्यातली माळ तुमची स्वतःची काय विचारते मी तुम्ही इतके दिवस दोघांकडे काम करताय कधी पाहिली नाही ही माळ तुमच्या गळ्यात मी मग अचानक कुठून आली ही काय विचारतेय मी या गावात दागिन्यांची मोठी चोरी झाली हे ठाऊक आहे ना तुम्हाला ही माळ यशोदेच्या आईची आहे राधेची आहे तिच्यानंतर ही माळ सुमनला मिळाली होती मग ही माळ तुमच्या गळ्यात कुठून आली तुम्ही स्वतः सांगताय का बोलव मी सुमनला बोला अहो उत्तर द्या तुमचं न बोलणंच पुरेसं बोलकंय मला ही बाब आत्ताच्या आत्ता यांच्या आणि मामनजींच्या कानावर घालायला लागेल सदा एक काम कर जा आणि यांना इथे घेऊन या आत्ताच्या आत्ता नाही नको थांबा मी सांगते मला आत्ताच्या आत्ता सारे सांगा आणि सारे खरे खरे सांगा नाहीतर